नीट पेपर फुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटर विरोधात वंचितचा इचलकरंजीत जन आक्रोश मोर्चा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर. नीट पेपर फुटी प्रकरण, इंधन व गॅस दरवाढ आणि महावितरणच्या सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इचलकरंजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. गॅस, पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई कमी करावी, तसेच महावितरणनं सक्तीनं बसवलेले स्मार्ट मीटर रद्द करावेत. सामाजिक न्याय विभागाचा मागासवर्गीयांसाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शासनानं जनतेच्या या न्याय मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाचे मार्गदर्शन वंचितचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जामने आणि शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केलाय. मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.